नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 9वीतला धडा क्रमांक 3 गणित विषयातला धडा क्रमांक 3 ज्याचे नाव आहे बहुपदी. याआधी आपण या बहुपदी धड्याचा बराच काही अभ्यास इयत्ता 6वीत, इयत्ता 7वीत आणि इयत्ता 8वीत आपण केलाय. आता आपण बहुपदी याचा वापर पुढे कसा कसा करणार आहोत, त्याचा अभ्यास कसा करणार आहोत, त्यात आपण काय काय शिकणार आहोत या सगळ्यांचा अभ्यास करूया. तर चला सुरू करूया नवीन धड्याला, धडा क्रमांक 3 इयत्ता 9वीतला ज्याचं नाव आहे बहुपदी. चला, तर ह्या धड्यात आपण काय काय शिकणार आहोत. तर आपण शिकणार बहुपदींची ओळख, त्यानंतर बहुपदींवरील क्रिया, नंतर आहे बहुपदीची कोटी, संश्लेषक भागाकार, बहुपदीची किंमत आणि सगळ्यात शेवटी शेष सिद्धांत. तर आता आपण सुरू करूया सगळ्यात पहिल्या गोष्टीवरून, जी आहे बहुपदीची ओळख. तर चला सगळ्यात पहिले थोडी उजळणी करून घेऊ. यात बरीच समीकरणे दिली आहेत, ज्यात वेगवेगळी चले आपण वापरली आहेत आणि त्यांच्या घातातही बऱ्याचशा संख्या लिहिल्या आहेत. तर पहा, पहिला आहे p चा तिसरा घात वजा 1/2 p चा वर्ग अधिक p. आता p चा तिसरा घात म्हणजेच p चा घन म्हटलं तरी चालेल. नंतर m चा वर्ग अधिक 2n चा घन वजा वर्गमुळात 3 m चा 5वा घात. तर या सर्व बैजिक राशी आहेत. हेही एक उदाहरण आहे. तर या सगळ्या बैजिक राशी दिलेल्या आहेत. आता शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात, विद्यार्थी मित्रांनो, p चा घन वजा 1/2 p चा वर्ग अधिक p, m चा वर्ग अधिक 2n चा घन वजा वर्गमुळात 3 m चा 5वा घात आणि 6 या राशीतील, या प्रत्येक राशीतील एक एक पद घ्या. त्या पदातील चलांचे घातांक सांगा. तर एक विद्यार्थी माधुरी म्हणून आहे, जिने पहिला बैजिक राशी घेतली, ज्यात आपले घातांक आहेत चलावरचे ते 3, 2 आणि हा फक्त पी आहे. पी ची वरती एक घात असेल म्हणजे तो पीच असतो. म्हणून याचे चलांचे माधुरीने उत्तर दिले p चा घन वजा हाफ किंवा 1/2 p चा वर्ग अधिक p. या राशीतील पदांच्या चलांचे, या राशीतील चले आहेत p, तर याचे घातांक अनुक्रमे 3, 2, 1 आहे. म्हणजे हा 3, हा 2 आणि हा 1. त्यानंतर विवेक म्हटला, सर m चा वर्ग अधिक 2n चा घन वजा वर्गमुळात 3 m चा 5वा घात या राशीतील पदांचे चलांचे घातांक अनुक्रमे इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 5 आहे. त्याचे आपण लिहिले. आणि सगळ्यात शेवटी रोहित, सर आता 6 मध्ये कुठलेच चल नाही. म्हणजेच काय, या राशीत चल नाही. येथे 6 बरोबर 6 गुणिले 1 आणि 1 कसा येतो, तर कुठल्याही चलाच्या घातांकात समजा आपण 0 लिहिले किंवा कुठल्याही संख्येच्या घातांकात आपण जर 0 लिहिले तर त्याचं उत्तर नेहमी 1च असतं. म्हणून आपण तिथे एक चल घेतला आणि त्याच्या घातात आपण लिहिला 0. तर असे लिहिता येते. म्हणून 6 या राशीतील चलाचा घातांक आहे 0. तर अशा प्रकारे आपण सगळ्या दिलेल्या समीकरणातून किंवा बैजिक राशीतून हर एक चलाच्या घाताची संख्या आपण लिहून घेतली. आता शिक्षक काय म्हणतात, म्हणजे वरील सर्व राशींमध्ये चलांचे घातांक धन पूर्णांक किंवा 0 म्हणजेच पूर्ण संख्या आहेत. ज्या बैजिक राशींमध्ये चलाचे घातांक पूर्ण संख्या असतात त्या राशीला बहुपदी, पॉलिनॉमियल असे म्हणतात. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याकडे एखादं समीकरण दिलं असेल, त्या समीकरणात चलाच्या घातांकात समजा पूर्ण संख्या असतील तर ती राशी बहुपदी म्हणजेच पॉलिनॉमियल असे म्हणतो. 6 ही सुद्धा बहुपदी आहे. 6 वजा 7 1/2 0 की वर्गमुळात 3 इत्यादी स्थिर संख्यांना स्थिर बहुपदी म्हणजेच कॉन्स्टंट पॉलिनॉमियल असे म्हणतात. कॉन्स्टंट बनण्याचे कारण असे की याच्या बरोबर जो बहुपदी आहे, जो चल आहे, त्या चलाच्या घातात 0 ही संख्या असते. म्हणून आपल्याला फक्त दिलेली संख्या मिळते, आपल्याला चल तिथे मिळत नाही. म्हणून त्याला म्हणतात स्थिर बहुपदी. आता वर्गमुळात 5 अधिक 5 व 1/y वजा 3 या बहुपदी आहेत का, तर खरं तर सर या बहुपदी नाहीत, कारण आपल्याला तिथे पूर्ण संख्या हव्या आहेत. तर पहा, सर सारा म्हणते, सर वर्गमुळात y अधिक 5 ही बहुपदी नाही, कारण वर्गमुळात y अधिक 5 म्हणजेच काय, y च्या घातात 1/2 अधिक 5, ज्यात y या चलाचा घातांक आहे 1/2 आणि ती पूर्ण संख्या नाही. दुसरा म्हणतो जॉन म्हणून विद्यार्थी तो म्हणतो, सर
1/y वजा 3 ही सुद्धा बहुपदी नाही, कारण आपल्याला पूर्ण संख्या हव्यात. पूर्ण संख्यांची सुरुवात शून्यापासून होते आणि नैसर्गिक संख्यांबरोबर त्या चालत जाते. ऋण संख्या त्यात येत नाही किंवा कुठलीही परिमेय संख्या येत नाहीत. म्हणून सर 1/y वजा 3 ही सुद्धा बहुपदी नाही, कारण y 1/y वजा 3 बरोबर y चा वजा 1 वा घात वजा 3. इथे y चा घातांक किती आहे? वजा 1 आणि ही पूर्ण संख्या नाही. त्यामुळे आपण ह्या दिलेल्या दोन उदाहरणं आपण बहुपदी नाही असे म्हणू शकतो. आता पहा, हा तक्ता पहा काय दिलाय. बहुपदीचे प्रकार म्हणजेच पदांच्या संख्येवरून आपण बहुपदीचे प्रकार लिहिलेत पदांच्या संख्येवरून. तर सगळ्यात पहिले 2x आणि 5. या प्रत्येक बहुपदीत एकच पद आहे म्हणून त्या झाल्या एकपदी. म्हणजे पहा, इथे फक्त एकच पद आहे म्हणून ते झाले एकपदी. ह्या 2x मध्ये एकच पद आहे, 5 मध्ये फक्त एकच पद आहे म्हणून ते झाले एकपदी. आता पुढचा आहे x चा चौथा घात अधिक x. तर इथे x या चलात दोन चल आहेत आपल्या इथे या समीकरणात, या राशीमध्ये दोन चल आहेत, x चौथा घात आणि x. आणि इथे x च्या वरती चौथा घात आहे, x च्या इथे वरती दुसरा एक घात आहे. म्हणजेच ह्या पहिल्या समीकरणात आणि तसेच दुसऱ्या समीकरणात आपल्याकडे किंवा पहिल्या राशीत दुसऱ्या राशीत आपल्याला दोन दोन पदे दिली आहेत. म्हणजे हे पहिले अधिक दुसरे, इथे पहिले वजा तिसरे दुसरे. तर अशा प्रकारे आपण म्हणतो इथे द्विपदी, कारण प्रत्येक बहुपदीत दोन उदाहरणे आहेत म्हणून ते झाले द्विपदी. आता त्रिपदी म्हणजेच काय? आपल्याला अशा तीन संख्या एकाच राशीत मिळतील. तर चला 1/2 y चा दुसरा घात म्हणजे y चा वर्ग वजा 2y अधिक 5. तर 1, 2, 3 असे तीन आपल्याला पदे मिळाली. तर इथे पहा 1/2 y चा वर्ग वजा 2y अधिक 5. तर इथे तीन पदे मिळाली. हा 1, हा 2, हा 3. तसेच x चा घन वजा वर्गमुळात 3 x चा वर्ग अधिक 5x. तर इथे सुद्धा तीन आपल्याला पदे मिळाली म्हणून आपण लिहिले प्रत्येक बहुपदीत तीन पदे आहेत. ही आहे बहुपदी ज्यात तीन पदे आहेत म्हणून ती झाली त्रिपदी. एका चलातील बहुपदी तिच्यातील चलानुसार म्हणजे p(x), q(m), r(y) अशा प्रकारे दर्शवतात. म्हणजे बहुपदीतील चल दाखवायचं असेल तर असं दाखवतात. कुठलेही एक फंक्शन घ्या, त्यामध्ये कंसाची संख्या जे चल दिलं असेल ते त्या बहुपदीचे चल असते. म्हणजेच उदाहरणार्थ p(x) जर लिहिला म्हणजेच काय p(x) या फंक्शनमध्ये किंवा या राशीमध्ये ज्या सगळ्या काही चल दिल्या असतील त्यामध्ये फक्त x असेल. म्हणून x चा घन अधिक 2x चा वर्ग अधिक 5x बरोबर वजा 3. तिसरा घेतला q(m). तर इथे काय येणार? m चा वर्ग वजा 1/2m वजा 7. त्यानंतर तिसरा r(y) बरोबर y चा वर्ग अधिक 5. तर इथे आहेत y, कारण इथे r(y) दिले म्हणजे इक्वेशन आपल्याला जी पण राशी मिळेल ती y च्या स्वरूपातच मिळेल. इथे q(m) म्हणजे इथे जी पण राशी मिळेल ती m च्या स्वरूपात असणार आणि इथे p(x) म्हणजे काय? इथे जी पण राशी घ्यायची ती x च्या स्वरूपात असणार. आता चला पुढचा आहे एका चलातील बहुपदीची कोटी. शिक्षक म्हणतात 2x चा 7वा घात वजा 5x अधिक 9 या बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक आहे कोणता आहे? तर जिजा म्हणते सर सर्वात मोठा घातांक 7 आहे, कारण x च्या वरती 7वा घात आहे म्हणून. आता शिक्षक एका चलातील बहुपदीच्या मध्ये शिक्षक म्हणतात एका चलातील बहुपदीमध्ये चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी असे म्हणतात. तर ही व्याख्या आपण लक्षात ठेवा. एक शिक्षकांनी काय सांगितले? एका चलातील बहुपदीमध्ये चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी म्हणतात. म्हणजे ह्या दिलेल्या राशीमध्ये x चा 7वा घात हा खरं तर बहुपदीची कोटी आहे. त्यानंतर आहे अशोक काय म्हणतो बघा, सर 2 गुणिले x चा 7वा घात वजा 5x अधिक 9 या बहुपदीची कोटी 7 आहे. शिक्षक 10 या बहुपदीची कोटी किती आहे? पहा 10 या संख्येची बहुपदीची कोटी किती आहे? तर 10 फक्त 10 आहे. तर इथे चल दिले का नाही? तर चल कसे आणू शकतो? तर 10 गुणिले 1 केले तर. आणि 1 कसा येतो? जर कुठल्याही चलाच्या वरती किंवा संख्येच्या वरती आपण 0 लिहिले तर त्याचे उत्तर आपल्याला 1च येते. म्हणून आपण x चा 0वा घात लिहिला. मग आपण इथे काय लिहिले पहा. म्हणून 10 या बहुपदीची कोटी 0 आहे. तसेच 10 प्रमाणे इतर शून्येतर तर पहा शिक्षक म्हणाले 10 प्रमाणेच कोणत्याही शून्येतर स्थिर बहुपदीची कोटी 0 असते आणि शून्य बहुपदीची कोटी निश्चित करता येत नाही. आता पुढचा आहे एकापेक्षा अधिक चलांतील बहुपदीची कोटी. म्हणजे आपल्याकडे बऱ्याच चल दिले असतील एकाच ह्याच्यात आणि त्यातील बहुपदींची कोटी आपल्याला ओळखायची. तर काय करायचं आहे? बहुपदीमध्ये प्रत्येक पदामध्ये असलेल्या चलांची घातांची जी बेरीज सर्वाधिक असते त्या बेरजेस त्या बहुपदीची कोटी म्हणतात. तर उदाहरण घ्या 3m चा तिसरा घात गुणिले n चा 6वा घात अधिक 7m चा वर्ग n चा घन वजा mn. तर बघा आपल्याला बऱ्याच चलांची संख्या राशी म्हणून दिली आहे. आता यात बहुपदीची कोटी किती आहे ते काढा. तर बहुपदीची कोटी कसे काढतात? तर 3 अधिक 6 ती झाली 9. तसेच
2 अधिक 3 झाले आपल्याला 5 आणि इथे mच्या घाते 1 आहे, nचा घाते 1 आहे म्हणजे 1 अधिक 1 झाला 5. तर अशा प्रकारे आपल्याला घातांकाची बेरीज करून बहुपदीची कोटी मिळते. परंतु सगळ्यात कोटी 9 पकडली गेली का? कारण ह्या दिलेल्या संख्येमध्ये आपल्याला 1 पेक्षा जास्त चल दिले असतात आणि त्याच्यावरती घातही असतो. मग त्या घातांची बेरीज करा आणि जो पहिला कमीत कमी दाखवेल, म्हणजे जो पहिला आपल्याला जास्तीत जास्त घात दाखवेल, तो आपली असते बहुपदीची कोटी. आता बहुपदीचे प्रकार कोटीवर्ण. एका चलातील बहुपदी. आता आपल्याला संख्या आहे 3x - 1, 7y. तर इथे पहा yच्या घातात किती संख्या आहे? yच्या आणि xच्या घातात किती संख्या आहे? 1, 1. तर आपण लिहिली कोटी 1 आणि रेषीय बहुपदी म्हणजेच काय? सामान्य रूपी x अधिक y. इथे a व y सहगुणक व a शून्य तर संख्या आहे. दुसरा आहे एका चलातील बहुपदी म्हणजे दुसरा 2y वर्ग अधिक y अधिक 1 आणि दुसरा आहे 3x वर्ग वजा. तर इथे आपल्याला कोटी किती आहेत? 2. जास्तीत जास्त कोटी आहेत 2. म्हणून आपण लिहिले ही वर्ग बहुपदी आहे आणि सामान्य रूप त्याचं कसे असते? ax वर्ग अधिक bx अधिक 6. जिथे a b c हे सहगुणक असून a हे कधी शून्येतर असेल. त्यानंतर आहे x चा घन अधिक x चा वर्ग अधिक 2x अधिक वर्गमूळ 3 आणि वजा आहे m वजा m चा घन. आता इथे बघा m चा घन म्हणजे सगळ्यात जास्त किती? 3. म्हणजे काय कोटी झाली 3 आणि घन झाला बहुपदी. आता इथे पहा तिसऱ्या भागात काय दिलंय? x चा घन अधिक x चा वर्ग अधिक 2x अधिक वर्गमूळ 3 आणि दुसरा आहे m वजा m चा घन. आता इथे दोन्ही राशींमध्ये सगळ्यात जास्त संख्या आहे घातामध्ये ती आहे 3 म्हणून कोटी झाली 3 आणि ही आहे घन बहुपदी कारण याच्यात 3 चल आहेत वेगवेगळ्या घातानुसार. मग याचं सामान्य रूप कसे लिहू शकतो आपण? ax चा घन अधिक bx चा वर्ग अधिक cx अधिक d. येथे abcd हा सहगुणक a गुणिले 0 आहे म्हणजेच a. आता वळूया बहुपदीकडे. बहुपदी an x चा n वा घात अधिक an - 1 x चा n - 1 वा घात अधिक डॉट 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 अधिक a2 x चा वर्ग अधिक a1 x अधिक a0. ही x या चलातील कोटी n असलेली बहुपदी आहे. येथे an वजा 1 असे करत करत आपल्याला a2 a1 a0 आणि याच्याही मागे आपण करू शकतो. परंतु आपल्याला फक्त a0 पर्यंतच करायचे म्हणून आपण लिहिले. हे सहगुणक असून इथे an ची व्हॅल्यू विदाउट म्हणजे शून्येतर संख्या आहे. आता पुढचा आहे बहुपदीचे प्रमाणरूप व सहगुणक रूप व घातांक रूप. p ऑफ x बरोबर x मायनस x वजा 3x चा वर्ग अधिक 5 अधिक x चा चौथा घात. ही बहुपदी x च्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने म्हणजे x चा चौथा घात 3x चा वर्ग अधिक x अधिक 5 अशी लिहिता येईल. हे प्रमाणावरून या बहुपदीच्या तिसऱ्या घातात. आता पहा या बहुपदीच्या तिसऱ्या घातात आपला घातच नाही किंवा पदच नाही. म्हणजेच ती इथे पहा म्हणजेच ते 0x चा घन आहे असे म्हणता येईल आणि हे पद p ऑफ x ही बहुपदी x चा चौथा घात अधिक 0x चा घन वजा 3x चा वर्ग अधिक x अधिक 5 अशी लिहिता येते. पहा या समीकरणात ह्या राशीमध्ये आपल्याला x दिलाय, x चा पहिला घात दिलाय, x चा दुसरा घात दिलाय, x चा चौथा घात दिलाय, परंतु x चा तिसरा घात दिला नव्हता. मग दिला नसेल तर आपण काय करायचं? सहगुणक 0 घेऊन ती राशी पूर्ण करायची आणि त्याला उतरत्या क्रमाने घाताच्या उतरत्या क्रमाने लिहायचं. अशा प्रत्येक घातांच्या उतरक्रमाप्रमाणे लिहिलेल्या व घातांकाची सर्व पदे उल्लेख केलेल्या बहुपदीला घातांक रूप असे म्हणतात. तर ही व्याख्या आपण लक्षात ठेवा जी इथून सुरुवात होते. काही वेळा घातांक रूपातील बहुपदे मधले चल अद्यावृत मानून तिचे फक्त सहगुणक क्रमाने लिहितात. या उदाहरणार्थ x चा घन अधिक 3x वर्ग अधिक 0x वजा 8. उदाहरणार्थ x चा घन वजा 3x वर्ग अधिक 0x अधिक वजा 8. आता ही बहुपदी इथे जर आपल्याला घात लिहायचा असेल तर आपण 1 वजा 3 0 वजा 8 असे लिहू शकतो. या बहुपदीचा याला बहुपदी सहगुणक असे रूप म्हणतात. आता 0 4 0 वजा 5 0 1 या बहुपदी y हे चलन घातांक रूपात लिहून आपण कसे लिहिले? घातांक म्हणजे काय? या हर एकाला आपल्या चलाने गुणा आणि त्यानंतर डावी बाजू ही बरोबर त्या चलाचा 0 घात असे पकडून उजव्या बाजूकडे ह्या हर एक चलाने हर एक संख्येला गुणा आणि त्याच्यावरती त्याच्या घातात एक एक संख्या वाढवत जा. तर सगळ्यात पहिले आपण उजवीकडून सुरुवात केली तर ते 1 आहे. 1 आहे म्हणजेच काय? आपल्याला 1 असेल किंवा इथे कुठलीही संख्या असेल पण लक्षात ठेवा डावीकडची उजवीकडची सगळ्यात उजवीकडची जागा ही नेहमी चलाचा 0वा घात असतो म्हणून आपण लिहिले x चा 0वा घात. त्यानंतर इथे दुसरी संख्या होती 0. परंतु इथे आपल्याला चल दाखवायचा तर y चा
पहिला घात, त्यानंतर वायचा दुसरा घात, वायचा तिसरा घात आणि वायचा चौथा घात अशा प्रकारे लिहिले आणि सगळ्या ना एक साथ अरेंज केले म्हणजे बघा 4y वर्ग वजा 5y वर्ग अधिक 1 असे लिहिता येईल. आता खालील सारणी पहा. यात उदाहरण दिले पी ऑफ एम बरोबर 3 एम चा 5वा घात वजा 7 एम अधिक 5 एम चा तिसरा घात अधिक 2. तर यात बहुपदी घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहा. म्हणजे सगळ्यात पहिले येणार 3 एम चा 5वा घात, त्यानंतर येणार अधिक 5 एम चा तिसरा घात, त्यानंतर येतात 7 एम आणि सगळ्यात शेवटी असतो 2. आता बहुपदी नसलेले शून्य इथे बहुपदी नसलेले शून्य सहगुण घेऊन समाविष्ट करा आणि ती घातांक रूपात लिहा. तर इथे बहुपदी नसलेली संख्या घ्या आणि तिला घातांक रूपात लिहा. मग आपण लिहिले 3 एम चा 5वा घात, नंतर 0 एम चा चौथा घात, कारण इथे एम चा चौथा घात नव्हता, इथे एम चा वर्गही नाहीये, तर 5 एम चा घन अधिक 0 एम चा वर्ग वजा 7 एम अधिक 2. तर अशा प्रकारे आपण जे पदे आपल्याला नाहीत तर त्यांना आपण बोलवून घेतले. दिलेल्या संख्येचे सहगुणक रूप लिहा. सहगुणक रूप म्हणजेच काय, आपल्याला याचे फक्त सहगुणक लिहायचे. तर 3 0 5 0 वजा 7 2. तर हे झाले सहगुणक. आणि सगळ्यात शेवटी बहुपदीची कोटी लिहा. बहुपदीची कोटी म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त कोणाचा घात आहे तो आहे 5वा. मग तो आपण लिहिला, बहुपदीची कोटी झाली 5. आता काही उदाहरणं घ्या. पहिलं उदाहरण आहे x चा घन अधिक 3x वजा 5 ही बहुपदी सहगुणक रूपात लिहा. सहगुणक म्हणजेच काय, तिचे गुणाकारात कुठलीही संख्या गुणाकारात आहे. x चा घन संख्या आहे, x चा वर्ग संख्या नाही, त्याच्यामुळे त्याला शून्याने गुणावं लागेल, मग आपण लिहिले. नंतर 3x वजा 5 ह्या संख्या आहेत. तर इथे सहगुणक आहेत, इथे 1 आहे, इथे 0, इथे 3 आहे आणि सगळ्यात शेवटी 5 वजा 5 आहे. मग आपण ते सहगुणक घेतले. त्यानंतर उदाहरण दुसरे 2 वजा 1 0 5 आणि 6 ही सहगुणक रूपातील बहुपदी घातांक स्वरूपात लिहा. मग पहिल्यांदा काय करायचं, मी तुम्हाला म्हटले 6 हा सगळ्यात उजवीकडची संख्या आहे, तेव्हा त्याच्या इथे आपण चलाला x चा 0वा घात असे पकडू आणि त्या पुढे डावीकडे आपण त्याचा घातांक एकेकाने वाढत जाऊ. म्हणून आपण काय लिहिले, आपला बहुपदीचा सहगुणक लिहिला 2 वजा 1 0 5 आणि 6. आता त्यात घातांक रूपातील बहुपदी म्हणजेच काय, 2x चा चौथा घात वजा x चा घन अधिक 0x चा वर्ग अधिक 5x अधिक 6. म्हणजेच आपल्या इथे 0 जर वगळले तर आपल्या उत्तर येते 2x चा चौथा घात वजा अधिक x चा तिसरा घात 5x अधिक 6. तर चला, आज आपण काय शिकलो, आज आपण शिकलो बहुपदीची ओळख कशी करायची, बहुपदींचा घातांक कसा ओळखायचा, या सगळ्यांचा आपण अभ्यास केला. तसेच यावरती आधारित काही उदाहरणे सोडली. पुढच्या भागात याचा सराव संच पूर्ण करूया आणि याच बाबतीत काही जर आपला काही बाकी असेल तर हे आपण पुढच्या भागात पूर्ण करू. तोपर्यंत धन्यवाद.